हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत जेवताना तोंडी लावण्यासाठी लाल मिरचीच्या बियांची चटणी. आणि एकदम झटपट तयार होते, खायला एकदम टेस्टी लागते. डाळ भात सोबत पण छान लागते, चपातीसोबत पण छान लागते, किंवा जेवण करताना तोंडी लावण्यासाठी घेतली तरी चालते. आणि लहान मुलं पण आवडीने खातात. माझ्या मुलांना पण ही चटणी खायला आवडते, मी नेहमी बनवते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करूया. तर त्यासाठी बघा, मी इथे अर्धी वाटी बिया घेतलेल्या आहेत मिरचीच्या. लवंगी मिरची आणि बेडगी मिरचीच्या बिया आहेत, ह्या दोन्ही मिक्स घेतलेल्या आहेत. कारण बेडगी मिरचीच्या तिखट नसतात बिया आणि लवंगी मिरचीच्या तिखट असतात. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आता तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम करून घ्यायचा व्यवस्थित आणि लो हीटवरती ठेवायचा. आणि त्याच्यामध्ये हे बिया आपल्याला आता टाकून घ्यायचे आहेत. आणि त्याचसोबत आपल्याला इथे तीळ टाकून घ्यायचे आहेत. जेवढ्या बिया आहेत ना, त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये तीळ टाकायचे आहेत. आणि आता हे दोघंही भाजून घ्यायचं आहे. आणि त्याचसोबत आता आपल्याला इथे लाल मिरची टाकायची आहे. ही लवंगी मिरची आहे. आणि 4 ते 5 आहेत, तोडून घेतलेल्या आहेत. म्हणजे कसं ते व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजे, त्यासाठी तोडून टाकलेल्या आहेत. तुम्ही अख्ख्या ठेवल्या तरी चालेल, किंवा याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरलं तरी चालेल. आणि लो टू मिडियम हीटवरती छान आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि हे भाजले की नाही समजणार कसं, तर तीळ जे आहेत ते उडायला लागतातच, पण हे भाजताना याचा खमंग असा सुवास येतो. म्हणजे समजून जायचं की हे सारण आपलं सर्व भाजून रेडी आहे. आणि मिरच्या ज्या आहेत त्यांचा रंग बदलणार नाही, पण त्या कुरकुरीत होतात. म्हणजे जेव्हा आपण हे मिक्सरला वाटून घेतो ना, तेव्हा त्या वाटल्या जातात व्यवस्थित. आता हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे. 2 ते 3 मिनिट मस्तपैकी मी हे भाजून घेतलेलं आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे लसूण. आणि लसूण मी इथे घेतलेला आहे बघा, 5 ते 6 पाकळ्या घेतलेल्या आहेत. किंवा जास्त लसूण टाकला तर मग ते लसणाची टेस्ट जास्त येईल. आणि ही मिरचीच्या बियांची चटणी आहे, त्यामुळे त्या बियांची टेस्ट या चटणीला आली पाहिजे. त्यासाठी तिळाचं प्रमाण पण हे आपल्याला बियांपेक्षा कमी ठेवायचं आहे. आणि आता लसूण टाकल्यावर 1-1.5 मिनिट परत परतून घ्यायचं आहे. आणि एकदम मोठ्या गॅसवर परतवायचं नाही, नाहीतर मग ते बिया जळून जाणार आणि त्याची टेस्ट एकदम वेगळी लागणार. आणि याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. मीठ हे वाटताना टाकलं तरी चालेल, मी या स्टेजला आता टाकून घेतलं. आणि परत एकदाही मिक्स करून घ्यायचं. गॅस मी या स्टेजला बंद केलेला आहे. तवा जेवढा गरम आहे ना, तेवढा त्याच्यावरती हे थोडं मस्त आणखी कुरकुरीत होईल, म्हणून मी थोडा वेळ आता हे तव्यावरच राहू दिलं आहे. आणि आता हे मिक्सरला मी वाटून घेणार आहे थंड करून. आता थंड करून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. तुम्ही जवळून बघू शकताय, अजिबात त्याच्यामध्ये बिया वगैरे दिसत नाही. मस्त असं जाडसर वाटून घ्यायचं, जास्त बारीक नाही किंवा जास्त जाड पण नाही. आता तवा ठेवून घेतला गॅसवरती, गरम करून घ्यायचा. यामध्ये आता तेल टाकून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 पडी तेल वापरणार आहे मी इथं, जास्त तेल वापरायचं नाही. आणि वाटलेली चटणी आता याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि या स्टेजला पण गॅस लोच ठेवायचा. आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 1 ते 1.5 मिनिटच मिक्स करायचं, लो टू मिडियम हीटवरती. जास्त मोठ्या गॅसवरती केलं किंवा जास्त वेळ केलं तर ही चटणी कडवट लागू शकते. त्यासाठी लो टू मिडियम हीटवरती 1 ते 1.5 मिनिट मस्तपैकी ही चटणी आता परतवून घ्यायची आहे आपल्याला. आणि रंग बघू शकताय तुम्ही किती छान असा आलेला आहे. मिरच्या आपण कमी वापरलेल्या आहेत तरी छान रंग आलेला आहे चटणीला इथे. आणि ही चटणी तुम्ही बनवून पण ठेवू शकता. आणि ही चटणी तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, तुम्ही बाहेर ठेवली तरीही 10 ते 15 दिवस खूप छान राहते ही चटणी. आणि मस्तपैकी जेवण करताना रोज थोडी थोडी घ्यायची, छान लागते. तुम्ही नुसतं फक्त लोणचं आणि ही चटणी घेतली आणि चपातीसोबत जेवण केलं ना तरीही चालतं, एवढी छान ही चटणी लागते. आता मस्त 1.5 मिनिट भरी परतून घेतलेली आहे. आणि आता ही मी गॅसवरच राहू देत आहे. आणि गॅस बंद करून घेतलेला आहे. जवळून तुम्ही चटणी बघू शकताय किती मस्त अशी झालेली आहे, दाखवते मी बघा. मस्त अशी चटणी झालेली आहे, खायलाही तेवढीच टेस्टी लागते. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही कधी मिरच्याच्या बियांची चटणी बनवली आहे का, मला कमेंट करून नक्कीच सांगा. बनवलेली नसली तर नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा. आणि आजची आपली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आणि ही चटणी आपण नवीन तव्यावरती बनवलेली आहे. या तव्याचा व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला आहे की लोखंडी तवा नवीन असताना आणल्यावर वापरण्यासाठी कसा तयार करायचा, तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. आणि आजची आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.